श्रुती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 38 छातीचं प्रिन्सेस पेपर कटिंग पाहतोय। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। तर इथे आपल्या ब्लाऊजची उंची ही 13.5 इंच आहे, छाती 38 इंच आहे, कंबर 32 इंच, पुढील गळा 6 इंच, मागील गळा 10 इंच, बाहीची लांबी 5.5 इंच आणि दंडघेर 6 इंच आहे। तर इथे आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे, कारण आपण पुढील भागातून मागील भागाचं कटिंग करणार आहोत। कारण असं केल्याने आपला वेळसुद्धा वाचणार आहे आणि एका वेळी आपली 2 कामं होणार आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची आहे। तर इथे आपल्या ब्लाऊजची उंची ही 13.5 इंच आहे। तर आपल्याला 14 इंचावर असा मार्क करायचा आहे। तर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, ते कशासाठी ते मी पुढे सांगणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। तर इथे आपली उंची टाकलेली आहे, इथे मी सरळ लाईन आखून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डरचा मार्क करायचं असतं, जे की आपला मागील गळ्यावर डिपेंड असतं। तर जेवढा तुमचा गळा खोल असेल त्याप्रमाणे आपले शोल्डर कमी होत असतात। तर इथे माझा गळा 10 इंच आहे, म्हणून शोल्डर मी 5 इंचावर घेणार आहे। तर इथे मी 5 इंचाला मार्क करून थोडं खाली आपल्याला 5 इंचावर मार्क करायचं आहे। त्यानंतर मुंडा खोली आपण 5.5 इंचावर घेणार आहोत, कारण आपला डीप नेक आहे। तर मी पुढे थोडं 5.5 इंचावर मार्क करून हे पॉईंट्स जोडून घेणार आहे। तर असे पॉईंट्स दिल्यामुळे आपली छातीची रेषा ही सरळ येते। त्यानंतर आपल्याला छातीचं मार्क टाकायचं आहे। तर छाती आपली 38 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच। तर इथे मी 9.5 इंचाला मार्क करून घेणार आहे। त्यानंतर जी काही तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग घ्या। तर माझ्या मापात इथे 32 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। तसंच आपल्याला छातीमध्ये सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ते झाल्यानंतर आपण गळा रुंदी टाकून घेऊयात। तर इथे आपला डीप नेक आहे, म्हणून मी 2 इंचावर गळा रुंदी घेणार आहे। जर तुम्ही नॉट लावणार असाल तर 2.25 इंच घ्या। पुढील गळा हा 6 इंच आहे, अर्धा इंच शिवण्यात असं मी 6.5 इंचावर मार्क करून असा बॉक्स तयार करून घेणार आहे। तर खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गळा हा दाटला जाणार नाही। तर मी इथे गोल शेप देऊन दिलेला आहे। त्यानंतर मागील मुंड्याचा मार्क करूया, जे की मी 1.5 इंचावर घेतलं आहे आणि आपल्याला मुंढा लाईनचा असा सेंटर काढून घ्यायचा आहे। तर इथे मी पट्टी फोल्ड करून सेंटर काढून घेतलेला आहे। आता आपण शेप देऊन घेऊयात। त्यानंतर इथूनच आपल्याला आतल्या साईडला अर्धा इंचावर मार्क करायचा आहे आणि पुढील मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर जर तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येत असतील तर फिटिंग लाईनपासून थोडंसं 1/2 इंच खालच्या साईडला अशा पद्धतीने मार्क करून घ्या। आता आपण प्रिन्सेसचे टक्स पॉईंट काढून घेऊयात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पहिला टक्स येतो, जो की आपल्या शोल्डरपासून खालच्या साईडला येतो। तर तो आपल्याला 10 इंचावर घ्यायचा आहे। टक्स पॉईंट आपला 9.5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात। हुकलूक पट्टीच्या इथून आपल्याला 4.25 इंचावर मार्क करायचा आहे, म्हणजेच 3.8। तर कंबर पट्टीवर आपल्याला जेवढा आपण इथे मार्क घेणार त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे, म्हणजे 4.25 मधून अर्धा इंच जेवढं मायनस होईल ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे। जर आपली छाती 34च्या पुढे असेल तर ह्याच पद्धतीने आपल्याला मार्क करायचा आहे। त्यानंतर आपला मेन टक्स, जो की आपला कंबर लाईनवर येतो, तो आपण 2.5 इंच घेणार आहोत, कारण आपली छाती ही जास्ती आहे। तर इथे मी 2.5 इंचावर मार्क करून वरच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी समोरून असं 2.25 इंचावर मार्क करून घेणार आहे। हे पॉईंट्स असे जोडून घेणार आहे। तर असं केल्याने आपल्याला शेप द्यायला खूप इझी जातं। आता आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे। जो आपण शोल्डरपासून टक्स घेतला होता तो नेहमी आपल्याला मुंढ्यात जोडायचा असतो, असा मध्यभागी। तर त्यानंतर इथे मी प्रिन्सेसचा शेप देऊन घेते आहे। तर इथे आपला एकदम परफेक्ट असा प्रिन्सेसचा शेप आलेला आहे। जर हेवी छाती असेल तर ह्याच पद्धतीने टक्स पॉईंट द्या।
आता आपण जो 2.5 इंचाचा टक्स घेतला होता तो आपल्याला पुढे वाढवायचा आहे. तर हे करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपलं कापड हे खूप कमी येणार आणि ब्लाऊजसुद्धा बिघडेल. वरच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपण अर्धा इंच का घेतलं ते बघूयात. तर आपल्याला मुंढ्यामध्ये हा अर्धा इंचाचा टक्स देऊन घ्यायचा असतो, जो की मी दोन्ही साईडला पाव इंच घेतले. खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्क करून असा मी टक्स देऊन घेतलेला आहे. तर असं केल्याने ब्लाऊजचा शेप अगदी परफेक्ट येतो. तर हा टक्स द्यायला विसरायचा नाही. त्यानंतर तुमच्या लक्षात यावं म्हणून इथे मी हायलाईट करून घेतले. तर हे 2 टक्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपली छाती ही जास्ती आहे. तर हे टक्स जर परफेक्ट आले तरच तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल. तर इथे आपलं समोरील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता कटिंग कसं करायचं ते पाहूयात. तर इथे आपल्याला पुढील भागातून मागील भागाचं कटिंग करायचं आहे, म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा मागील मुंढा कट करून घेणार आहोत. त्यानंतर फिटिंग लाईन, मग पुढे आपल्याला कमरेची लाईन हे कट करून घ्यायचं आहे. तर अगदी आपण सोप्या पद्धतीने पेपर कटिंग पाहतोय. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. आता इथे मी हा मागील भाग घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गळारुंदी टाकायची, जी की आपण 2 इंच घेतली होती. मागील गळा हा 10 इंच होता. अर्धा इंच शिवणात असं मी 10.5 इंचावर मार्क केलं आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी ही मी 2.25 इंचावर मार्क करून असा बॉक्स तयार करून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळा इथे घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीने गळा मार्क करून घेणार आहे. तर इथे मी अर्धा इंच असं बाहेर येऊन असा गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला मागील भागातून अर्धा इंच कमी करायचं आहे, जे की आपण फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच घेतलं होतं. तर मागील भागात आपल्याला फक्त 1 इंच शिवण्यात लागतं. त्यानंतर तुमच्या छातीचा मार्क करून घ्या 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर तुमची जेवढी होती त्याचा मार्क करून घ्या. तर आपली कंबर ही 32 इंच होती, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. तर इथे मी 8 इंचावर मार्क करून घेणार आहे. त्यानंतर 1 इंच टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हे पॉईंट्स आता आपण जोडून घेऊयात. तर ह्या गोष्टी करायला आपल्याला विसरायचं नाही आहे, तरच आपला ब्लाऊज परफेक्ट बसेल. तर हे आता आपण सगळं कटिंग करून घेऊयात. त्यानंतर इथे गळासुद्धा मी कट करून घेणार आहे. तर गळ्याला आपण खालच्या साईडला जी 2.5 इंच रुंदी घेतली होती ती तुम्ही 3 इंच इतपत घेऊ शकता. तर कमरेच्या इथला टक्स आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला 4.5 इंच. तर हा टक्स मी इथे आखून घेणार आहे. आता आपण समोरील भागाचं कटिंग करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला समोरील मुंढा कट करून घ्यायचा आहे. तर कटिंग व्यवस्थित पहा. त्यानंतर मी पुढील गळा कट करून घेणार आहे. तर प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये तुम्ही समोरील गळा हा वेगवेगळा घेऊ शकता, म्हणजे वी शेप किंवा पंचकोनी. तर मी इथे गोलच घेतला. आता आपण साईड पार्ट वेगळे करून घेऊयात अशा पद्धतीने. त्यानंतर वरच्या साईडला जो आपण अर्धा इंच टक्स घेतला होता तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपलं समोरील भागाचं कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मागील भाग घ्यायचा असतो, जे की आपण समोरील भागात 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा असतो. तर ही गोष्ट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपल्या मुंढ्यामध्ये चोण्या येणार आणि आपला समोरील आणि मागील भाग लहान मोठा होणार. तर हे आपण कटिंग करून घेतलेलं आहे. खूप जण इथे आय हुकच्या पार्टला सुद्धा 1/2 इंच कट करतात. तर तसं करायचं नाही आहे, नाहीतर मग आपल्या छातीच्या इथे उचलल्यासारखं होतं, म्हणजेच तो पार्ट कमी पडल्यासारखा वाटतो. आता बाही कटिंग करून घेऊयात. तर इथे मी अस्तरची बाही कटिंग करणार आहे, म्हणून इथे मी 5.5 मध्ये 1 इंच ॲड करून 6.5 इंचावर असं मार्क करून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची असते. तर इथे मी 3.25 इंच कॅप हाईट घेणार आहे. इथे आपण एक लाईन आखून घेऊयात, म्हणजे आपल्याला शेप द्यायला खूप सोपं जातं. त्यानंतर जो काही तुमचा मुंढा असेल त्याचं इथे मार्क करून घ्या. तर माझ्या मापात इथे 8 इंच आहे. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो इथे टाकून घ्या.
त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन अशा दोन्ही लाईन मी आखून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला लाईनपासून बंद बाजूपर्यंत अशी लाईन आखून घ्यायची आहे. तर इथून आपण 1 इंचावर मार्क करून घेणार आहोत. त्यानंतर ह्या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे, जो की येतो 4 इंच. वरच्या साईडला अर्ध्या इंचावर मार्क करून आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर स्लीव कट करायची अगदी सोपी पद्धत मी सांगते आहे तुम्हाला. त्यानंतर आपण जो सेंटर काढला होता तिथून आपल्या फिटिंग लाईनपर्यंतचा सेंटर काढून खालच्या साईडला 1/2 इंचावर मार्क करून सेंटरपासून आपल्याला समोरील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथे एक टीप सांगते, जर तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येत असतील तर फिटिंग लाईनपासून 1/2 इंच खालच्या साईडला जा, म्हणजे चुण्या येणार नाही. आता आपण कटिंग करून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा असतो. त्यानंतर स्लीव ओपन करून घ्या, नंतरच आपल्याला पुढील मुंडा शेप कट करून घ्यायचा असतो अशा पद्धतीने. तर इथे आपल्या 38 छातीच्या बाहीचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपण जे साईड पार्ट कट केले होते त्यामध्ये आपण एक्स्ट्रा मार्जिन कट केलेलं नाही आहे. जेव्हा तुम्ही ह्या पॅटर्नपासून ब्लाऊज शिवाल तेव्हा आपल्याला दोन्ही साईड पार्टमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे की आपल्याला शिवण्यात लागणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.